डेसिमल, एक्सपोनंट, बायनरी, ऑक्टा आणि हेक्साडेसिमल. ते काय करतं, सपोर्ट करतं. आता साइन इंटिजर जे आहे, साइन म्हणजे असा इंटिजर की त्याला कोणतंही साइन नाहीये. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकता, फॉर एक्झाम्पल 10. ओके, त्याला काही साइन नाहीये, किंवा 45 विदाउट साइन. मग तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घ्या. सरळ सरळ म्हणायला जर गेलं तर पॉझिटिव्ह व्हॅल्यू विदाउट पॉइंट, ते आहे साइन इंटिजर. अनसाइन इंटिजर म्हणजे त्याला काय असणार आहे, साइन असणार आहे. सॉरी थोडं झालंय. साइन म्हणजे काय असणार, त्याला काहीतरी साइन असेल. जस्ट 1 मिनिट. साइन इंटिजर मीन्स त्याला कोणतं तरी एक साइन असेल, मग ते साइन कोणतंही असेल. ओके, म्हणजे -45 असेल, -50 असेल, -10 असेल, -20 असेल, ते आपलं आहे साइन इंटिजर. अनसाइन इंटिजर म्हणजे विदाउट साइन. फॉर एक्झाम्पल 45 की अशी व्हॅल्यू, त्याला काही साइन नाहीये. त्यानंतर आहे फ्लोटिंग पॉइंट. जो फ्लोटिंग पॉइंट आहे जावास्क्रिप्ट मध्ये. मग 40.45 असा डिजिट किंवा अशी व्हॅल्यू किती पॉइंट नंतर किती डिजिट घेणार आहे, 2. त्याला जावास्क्रिप्ट मध्ये बोलायचंय फ्लोटिंग पॉइंट. आता तो फ्लोटिंग पॉइंट आहे, तो पॉइंट नंतर 2 डिजिट घेणार. तर 2 डिजिट नंतर 2 डिजिट असं घेतलं तरी चालेल, किंवा अगोदर 1 डिजिट पॉइंट नंतर 2 डिजिट किंवा 1 डिजिट. मॅक्झिमम तुम्ही फ्लोट मध्ये 2 डिजिट घेऊ शकता त्या ठिकाणी. जो डबल आहे त्या ठिकाणी अगोदर तुम्हाला पाहिजे तसे डिजिट घ्या, त्यानंतर पॉइंट. डबलला मॅक्झिमम जे डिजिट घ्यायचे आहे, जो डबल आहे त्या ठिकाणी 2 डिजिट पण ॲलो केले जातात, आणि त्यानंतर मॅक्झिमम जे डिजिट आहे त्या ठिकाणी 3 डिजिट ठिकाणी करू शकतात. मॅक्झिमम एक तर डिजिट पॉइंट नंतर, किंवा मॅक्झिमम 3 डिजिट कशामध्ये, डबल मध्ये. तो डेसिमल 3 डिजिट पेक्षा जास्त व्हॅल्यू स्टोअर करतो. 3 डिजिट पेक्षा ठिकाणी राईट केलं 48.9. म्हणजे हे कशामध्ये स्टोअर होणार आहे, जो डेसिमल आहे. मॅक्झिमम जी डेसिमलची रेंज आहे, मॅक्झिमम म्हणजे पॉइंट नंतर किती डिजिट. आता पॉइंट नंतर हे डेसिमलच आहे ना, पॉइंटचा विचार सोडून द्या. मॅक्झिमम किती, मिनिमम आणि मॅक्स लिमिट आहे 29 डेसिमल. 29 डेसिमल. एवढे डेसिमल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, आणि हे सगळ्यात हायेस्ट डेसिमल आहे. एवढे डेसिमल शक्यतो कोणतीही लँग्वेज ॲलो करत नाही. एवढं डेसिमल असण्याचं रिझन असं की जी का तुमची ऍक्च्युअल आणि परफेक्ट जी काही व्हॅल्यू असेल, ती परफेक्ट व्हॅल्यू त्या ठिकाणी प्रिंट झाली पाहिजे किंवा ऍक्सेस झाली पाहिजे. जर तुम्ही सी लँग्वेजचा विचार केला तर 6, 12. त्यानंतर जर तुम्ही जावाचा विचार केला 6 to 7 फ्लोट मध्ये, आणि जर डबल घेताय, जर फ्लोट घेताय जावामध्ये, तर त्या ठिकाणी किती येणार आहे, 6 to 7. आणि जर डबल घेताय तर त्या ठिकाणी 15 to 16 एवढे डेसिमल त्या ठिकाणी ॲलो केले जातात. बट या ठिकाणी मॅक्झिमम 29 डेसिमल एवढे ॲलो केले जातात. एवढं शक्यतो कोणतीही लँग्वेज करत नाही. जावा आहे तर जावा 15 पर्यंत मॅक्झिमम. जर हे जर जावाचं असतं तर जावाने मॅक्झिमम ह्याच्या व्हॅल्यू मी असं राईट करतोय, मॅक्झिमम 50 ॲलो केल्या असत्या. पण या ठिकाणी ज्या व्हॅल्यू आहे त्या ॲलो केल्या जातात 29. किती ॲलो केले जातात, 29. त्यानंतर आहे एक्सपोनंट. नेक्स्ट जो नंबर आहे तो आपला आहे एक्सपोनंट नंबर. आणि एक्सपोनंट म्हणजे त्याला राईट करायचंय ई मध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2e, सॉरी ते नाही, ते राईट करायचंय, ते राईट करूया. एक्सपोनंटला 2e3 जर असं राईट केलं तर ही स्ट्रिंग नाहीये किंवा कॅरेक्टर नाहीये, एक्सपोनंट आहे.
आता ईचा मिनिंग काय? एक्सपोनंट. तर यालाच कसं राईट केलं जातं? 2^10 स्टार राईट करण्याऐवजी साईन नाही आहे का? ठीक आहे. 2^10 10चा पॉवर 3. 2^10 पॉवर 3 असं राईट केलं जातं आणि याचाच आन्सर काय असणार आहे? 2000. हे झालं एक्सपोनंट. त्यानंतर बायनरी. जर बायनरी घेताय तर बायनरी सगळ्यांना माहिती आहे कसं राईट करायचं आहे. 1001 सॉरी 2 झाला आहे का? 101001110 असं तुम्ही राईट करू शकता. जर तुम्हाला त्याला प्रिंट करायचं असेल जावास्क्रिप्ट मध्ये तर या ठिकाणी राईट करायचंय 0B. आणि जर तुम्हाला फॉर एक्झाम्पल प्रिंट करायचं आहे 3 किंवा 2 हा बायनरी प्रिंट करायचा आहे तर तुम्ही असं राईट करू शकता. मग हा बायनरी कशाचा असणार आहे? 2 या डिजिटचा. त्यानंतर ऑक्टेल. आता जे ऑक्टेल आहे हे सगळ्यांचं मिनिमम झालं असेल किंवा हेक्साडेसिमल असेल, ऑक्टेल असेल, बायनरी असेल. हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये सगळ्यांनी बघितलंच आहे की ऑक्टेल कशाला म्हणतात, हेक्साडेसिमल कशाला म्हणतात. ऑक्टेल सपोर्ट कुठपर्यंत करणार? 0 to 7. 0 to 7 काय सपोर्ट करतो? ऑक्टेल नंबर. त्यानंतर हेक्सा आणि इवन हा हेक्साडेसिमल आपण CSS मध्ये पण बघितलाय कलर देण्यासाठी. मग हा सपोर्ट काय करणार? 0 to 9 to A to F इथपर्यंत सपोर्ट करतो. हे जे सगळे सिस्टम आहे, हे एवढे जे सिस्टम दिसत आहे, हे सगळे सिस्टम या ठिकाणी ते कॅल्क्युलेट केले जातात. कशामध्ये? फक्त नंबरमध्ये. जर नंबर घेताय तर मग त्या ठिकाणी तो साइन असू शकतो, अनसाइन असू शकतो, फ्लोट असू शकतो, डबल, डेसिमल, एक्सपोनंट, बायनरी, ऑक्टेल आणि हेक्साडेसिमल हे सगळे या ठिकाणी येणार आहे. आता साइन माहिती सगळ्यांना म्हणजे काहीतरी साइन असणार आहे. अनसाइन म्हणजे अनसाइन इंटिजर, त्याला कोणताही साइन नाहीये. त्यानंतर जे नेक्स्ट आहे फ्लोट. फ्लोटमध्ये मॅक्झिमम 2 डेसिमल असणार पॉईंट नंतर. डबलमध्ये 2 किंवा 3 डेसिमल असणार आणि 3 पेक्षा जास्त डेसिमल हे डेसिमल मध्ये असणार. म्हणजे या ठिकाणी तुम्ही 3 डेसिमल घेऊ शकता, 3 पेक्षा जास्त घेऊ शकता. मॅक्झिमम त्याची लिमिट आहे 29. नंतर आहे एक्सपोनंट. जो एक्सपोनंट आहे फॉर एक्झाम्पल एक्सपोनंट कसं राईट करता? 2e3 किंवा जी काय व्हॅल्यू असेल एक्सपोनंट मध्ये राईट करता म्हणजे ई या एक्सप्रेशन मध्ये राईट करता. म्हणजे जर असं राईट केलं 2e3 जर असं राईट केलं तर त्याचा मिनिंग काय होतो? 2^10 पॉवर ऑफ 3 त्याचीच व्हॅल्यू जर इक्वल केलं तर त्याचाच आन्सर होतो 2000. त्यानंतर आहे बायनरी. बायनरी कसा राईट करतात हा सगळ्यांना माहिती आहे. 0110 असं राईट करतात. दोनच व्हॅल्यू आहे. बाय मीन्स 2 मध्ये काय येणार? फक्त 1 आणि 0. मग त्या ठिकाणी त्याला फक्त प्रिंट करता आणि 0B असं राईट करावं लागतं. तसं राईट केलं नाही तर ते ऍक्च्युअल व्हॅल्यू प्रिंट होत नाही. जर तुम्ही फक्त 10 असं राईट केलं तर ते डायरेक्ट 10 प्रिंट होणार आहे. त्या ठिकाणी बायनरी जो काय कशाचा बायनरी असेल तो प्रिंट होणार नाहीये. इव्हन ऑक्टेलमध्ये पण प्रिंट करताना त्या ठिकाणी 0O असं राईट करावं लागतं. आणि जर या ठिकाणी राईट करता हेक्साडेसिमल तर त्या ठिकाणी 0 to 9 किंवा FAD असं जे काय व्हॅल्यू असतील तुम्हाला त्या प्रिंट करायच्या ते तसं राईट करायचंय. फॉर एक्झाम्पल जर बघायला गेलं, फॉर एक्झाम्पल याला स्किप करूया, याची गरज नाहीये. या ठिकाणी मी राईट करतो व्हॅर A इक्वल 45 डॉक्युमेंट डॉट राईट A इक्वल टू A इक्वल टू प्लस A. त्याला जर रन केलं सिंपल काय जी 45 व्हॅल्यू आहे ती प्रिंट होणार त्या ठिकाणी. 45 प्रिंट झालं. त्याला जर काही साईन दिलं आपण फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा, या ठिकाणी मी राईट करतोय -45. तर काय प्रिंट होतंय? -45. त्यानंतर जर या ठिकाणी मी एखादी फ्लोट व्हॅल्यू राईट केली फॉर एक्झाम्पल 45.45 असं राईट करतोय आणि त्याला प्रिंट करतोय. काय जी काय व्हॅल्यू आहे ते ॲज इट इज प्रिंट होते. किंवा मी जर असं राईट करतोय 45.45 किंवा 45 किंवा 4 असं अजून एक डिजिट ऍड करतो किंवा डेसिमल ऍड करतो.
ॲज इट इज जे आहे ते प्रिंट होणार आहे. त्यानंतर पुढचं बघितलं काय? डेसिमल. डेसिमल म्हणजे तुम्ही पाहिजे तेवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी राईट करतो, मल्टिपल व्हॅल्यू राईट करतो आणि या ठिकाणी त्याला रन करतो. जी व्हॅल्यू आहे ती ॲज इट इज आणि परफेक्टनेसने त्या ठिकाणी प्रिंट झाली आहे. डेसिमलची 29 डेसिमल पर्यंत जी रेंज आहे, त्याचा हा फायदा आहे किंवा एडवांटेजेस आहे. त्यानंतर जर तुम्ही एक्सपोनंट म्हणायला गेलात, एक्सपोनंट जर म्हणायला गेलात, तर मग कसं राईट केलं होतं आपण? एक्सपोनंटमध्ये काय राईट केलं होतं? 2e3 असं राईट केलं होतं. 2e3 आणि त्याला रन केलं. काय प्रिंट झालंय? 2000 जे या ठिकाणी होतं तेच. ओके. आणि जर सिंपल आता तुम्ही बायनरी आहे. बायनरी जर डायरेक्ट असा घेतला, फॉर एक्झाम्पल बायनरी घेतो मी 10चा 1010 आणि त्याला जर रन केलं, तर काय प्रिंट होतंय बघा? 1010 ॲज इट इज प्रिंट झाला. बट बायनरी कशाचा हा? 10चा. किंवा मला प्रिंट करायचा आहे बायनरी, फॉर एक्झाम्पल 3चा बायनरी प्रिंट करायचा आहे. 3चा बायनरी काय असणार आहे मग? जो 3 आहे त्याचा बायनरी काय असणार आहे? 1 असेल. काय प्रिंट झालंय? 1 कशाचा बायनरी तो प्रिंट झालेलं नाही या ठिकाणी. मग या ठिकाणी मी फक्त एक व्हॅल्यू ॲड करतो. काय? या ठिकाणी काय राईट केलं होतं आपण? 0b असं राईट केलं होतं. मग मी ते राईट करतो आणि त्याला रन करतो. कशाचा बायनरी आहे? 3चा जे आपण सेव्ह केलं होतं. 0b बायनरी प्रिंट करण्यासाठी त्याला असं राईट करावं लागतं. हेक्सासाठी O घ्यायचा आहे. त्यानंतर सॉरी ऑक्टेलसाठी O घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या हेक्सासाठी जे व्हॅल्यू तुम्हाला पाहिजे तशा त्याला रेफर करायचं आहे. ठीक आहे. हे नंबर कोणताही नंबर घेतला किंवा कोणताही टाइप यामधील तुम्ही घेतला. साइन घ्या, अनसाइन घ्या, फ्लोट, डबल, डेसिमल, एक्सपोनेंट, बायनरी, ऑक्टेल, हेक्साडेसिमल कोणताही तुम्ही त्या ठिकाणी टाइप घ्या. त्या व्हेरिएबलचा टाइप हा फक्त नंबरच कन्सिडर केला जाणार. तुम्ही त्या ठिकाणी काहीही स्टोअर करा. यापैकी काही स्टोअर करा, काहीही. तर त्याचा टाइप फक्त काय कन्सिडर केला जाणार? नंबरच. तो साइन असू, अनसाइन असू, फ्लोट असू, डबल असू, त्याशी मॅटर करत नाही. कंपायलर त्याला फक्त नंबरच कन्सिडर करणार. नंबर म्हणजे तो या सगळ्या गोष्टीला नंबर कन्सिडर करतो. सेम तसं आता या ठिकाणी जर यांना सगळ्याला तो नंबर कन्सिडर करतोय, तर त्या ठिकाणी जो एक इश्यू येतो, एक छोटासा इश्यू आहे. तो इश्यू म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर नंबर एंटर करायचा आहे. नंबर एंटर करायचा आहे आणि नंबर फॉर एक्झाम्पल मला एक एज आहे. युजरची एज चेक करायची किंवा युजरकडून एज एक्सेप्ट करायची आणि जर युजर स्ट्रिंग एंटर करेल, तर त्या ठिकाणी मला रिस्ट्रिक्शन लावणं गरजेचं आहे, की बाबा मला नंबर पाहिजे. मला जी एज आहे ना, ती नंबरमध्ये पाहिजे. तू कशामध्ये देतोय मला तू? स्ट्रिंगमध्ये देतोय. मला ती स्ट्रिंगमध्ये नकोय. मला ती नंबरमध्ये पाहिजे. तर मग नंबरमध्ये पाहिजे तर मग मी त्याला काय सांगणार बाबा काहीतरी रिस्ट्रिक्शन लावावे लागणार आणि जावास्क्रिप्ट काय करते? इनर जे रिस्ट्रिक्शन आहे ते फॉलो करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी जावास्क्रिप्टचा जो सिस्टम आहे, त्या ठिकाणी इनबिल्ट अशी रिस्ट्रिक्शन नाहीये, की जर नंबर घेतलाय, तर त्या ठिकाणी फक्त नंबर स्टोअर झाला पाहिजे. इव्हन कालचं जे एक्झाम्पल होतं, या ठिकाणी जे आपण एक्झाम्पल रफ केलं या अगोदरचं. या ठिकाणी बघा 10 10 स्टोअर झाला, ई-पी-एल स्टोअर झालाय. ट्रू, नल, अनडिफाईन्ड सगळं स्टोअर झालंय. असे काही रिस्ट्रिक्शन नाही, की बाबा नंबर घेतलाय ना, तर नंबर स्टोअर कर. असे काही रिस्ट्रिक्शन नाहीये त्या ठिकाणी व्हेरिएबलला. मग आपल्याला त्या ठिकाणी असे व्हेरिएबलला काहीतरी रिस्ट्रिक्शन लावायचे. मग त्यासाठी आपल्याकडे एक मेथड आहे आणि त्या मेथडचं नेम आहे इज NaN, नॉट अ नंबर. हे काय त्याला रिस्ट्रिक्शन आहे. ओके. ऍड होतंय का? तर या ठिकाणी राईट करूया. जावास्क्रिप्ट युजेस JavaScript uses is NaN method to verify the number type. द नंबर टाईप म्हणजे त्या ठिकाणी जर मला फक्त नंबरच एंटर करून घ्यायचा असेल, तर त्या ठिकाणी फक्त नंबरच एंटर झाला पाहिजे आणि ते चेक करण्याचं काम या ठिकाणी मेथड करणार आहे आणि त्या मेथडचं नेम आहे इज NaN.
जर याचं काम आहे, जर नंबर नसेल तर त्या ठिकाणी रिस्ट्रिक्शन अप्लाय करायचे. NaN चा फुल फॉर्म होतो नॉट अ नंबर. चेक करतो, नंबर नसेल तर त्या ठिकाणी ते रिस्ट्रिक्शन अप्लाय करतो. फॉर एक्झाम्पल आता आपण या ठिकाणी छोटासा प्रोग्राम करूया. रिस्ट्रिक्शनची का गरज आहे ते दाखवतो एकदा. या ठिकाणी मी राईट करतो फॅर एज इक्वल टू प्रॉम्प्ट आणि प्रॉम्प्ट मध्ये राईट करतो एंटर अ एज असं राईट करतो आणि त्याला काय करतो प्रिंट करतो डॉक्युमेंट डॉट राईट. त्याला रन करूया. या ठिकाणी एंटर करूया फॉर एक्झाम्पल 45 अँड ओके. काय झालंय एज 45 करेक्ट झालंय म्हणा. यामध्ये काय रॉंग आहे रॉंग काय तर ते बघायचं आहे आपल्याला. इथपर्यंत करेक्ट आहे. बट एखाद्या युजरला जर कळालंच नाही की बाबा एंटर करायचंय काय किंवा ते कन्फ्यूज असेल आणि त्याने जर काहीतरी वेगळंच एंटर केलं. फॉर एक्झाम्पल त्याने एंटर केलं XY असं काहीतरी एंटर केलं आणि ओके. एज XY अशी कोणाची एज असते का? बरं ते सोडा. किंवा त्याने एंटर केलं ABCDEFG असं काहीतरी तो एंटर करत बसला आणि ओके. अशी कोणाची एज असते का? एज ABCDEFGHIJK त्याला वाटेल तो एंटर करेल. या ठिकाणी रिस्ट्रिक्शन लावणं गरजेचं आहे ना. म्हणजे काय सांग आपल्याला कळतंय त्याने जे एंटर केले तो नंबर नाहीये आणि तो नंबर नाही हे चेक करण्याचं काम कोणती मेथड करणार या ठिकाणी आता इज NaN म्हणजे इज नॉट अ नंबर हे सांगण्याचं काम आता तो युजरला करणार ही मेथड. मग मेथड राईट करायची आपल्याला. या ठिकाणी हे इश्यू येतात ना मग ते इश्यू सॉल्व्ह कोण करणार इज NaN ही मेथड त्या ठिकाणी ते इश्यू काय करणार आहे सॉल्व्ह करणार आहे. याला कॉपी करूया सिंपल आणि या ठिकाणी आता आपल्याला इफ राईट करणं गरजेचं आहे. चेक तर करावं लागेल कारण की प्रत्येक वेळेस रॉंग असेल असं थोडंच आहे. काही वेळेस युजर करेक्ट नंबर पण एंटर करेल किंवा नंबर एंटर करेल. स्ट्रिंग एंटर करणार नाही किंवा विदाऊट दुसरं काही एंटर करणार नाहीये. मग त्यावेळेस त्याचा आन्सर करेक्ट येणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. मग या ठिकाणी राईट करूया इफ आणि इफ मध्ये राईट करूया इज NaN आणि त्यामध्ये राईट करूया काय चेक करायचं आपल्याला एज. एज मध्ये स्टोअर होणार आहे ना. एज हा जो व्हेरिएबल आहे त्यामध्ये येणारा आन्सर स्टोअर होणार आहे जे काय आन्सर असेल ते. आणि त्याला आपण काय करूया इफचा कर्ली ब्रॅकेट म्हणजे इफचा बॉडी पार्ट आणि त्यामध्ये राईट करूया. जर इफ मध्ये काय असणार आहे जर त्याने नंबर एंटर केला नाही म्हणजे काय इज नॉट अ नंबर. जर तो नंबर नसेल तर त्या युजरला काय मेसेज गेला पाहिजे तो राईट करायचा आहे डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये त्याला मेसेज देऊया की बाबा प्लीज एंटर अ न्यूमेरिक नंबर. प्लीज एंटर अ न्यूमेरिक व्हॅल्यू फॉर नंबर असं त्याला काय गेला पाहिजे मेसेज गेला पाहिजे. आणि जर करेक्ट असेल तर मग ते एल्स मध्ये राईट करूया. करेक्ट असेल तर काय मेसेज प्रिंट झाला पाहिजे जी काय एज आहे ती प्रिंट झाली पाहिजे. आता चेक करूया काय होतंय रिफ्रेश. या ठिकाणी एंटर करूया 45 ओके. म्हणजे आपला मेसेज इथपर्यंत करेक्ट आला म्हणजे नंबर जर एंटर केला तर तिथपर्यंत ठीक आहे त्यामध्ये काही इश्यू येत नाहीये. आणि त्याला रिफ्रेश केला आपण आणि या ठिकाणी राईट करतोय मी आता AB. आता हे व्हायला पाहिजे का एज मध्ये सेव्ह व्हायला पाहिजे का नाही. तर बघूया काय येतंय झाले का सेव्ह नाही. मेसेज काय प्लीज एंटर अ न्यूमेरिक व्हॅल्यू और नंबर. तो सांगतोय बाबा तुम्ही जे एंटर केलंय ते न्यूमेरिक व्हॅल्यू किंवा नंबर नाहीये तुम्ही प्लीज न्यूमेरिक व्हॅल्यू किंवा नंबर एंटर करा. म्हणजे या मेथडचं काम काय
नंबर आहे की नाही ते चेक करून देण्याचं काम कशाचं आहे? इज NaN या मेथडचं. मग हे एक्झाम्पल नोट्समध्ये अपलोड करूया. या ठिकाणी फुल फॉर्म पण राईट करून ठेवतो. इज NaN means is not a number. इज NaN चा मिनिंग काय होतो? इज नॉट अ नंबर. जर नंबर नसेल तर आपल्याला जे काही रिस्ट्रिक्शन लावायचे आहे ते रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी यूज करायचे. हे प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक लँग्वेज मध्ये तुम्हाला यूज करण्याची गरज नाहीये. जावास्क्रिप्ट मध्ये सॉरी जावामध्ये नाहीये, पायथन मध्ये नाहीये, सीपी मध्ये नाहीये, सी मध्ये नाहीये. हे रिस्ट्रिक्शन त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करण्याची गरज नाहीये मॅन्युअली. का? कारण की त्या ठिकाणी इंटरनली असा कोड इनबिल्ट केलेला आहे की त्या ठिकाणी ते प्रिडिफाईन करतं किंवा प्रिडिक्ट करतं की बाबा हा नंबर आहे की नाही. जर नसेल तर त्या ठिकाणी तो जो काही लँग्वेज असेल त्याचा कंपायलर स्वतः एरर शो करतो. बाबा हा नंबर नाही, तू नंबर एंटर कर किंवा त्या ठिकाणी एरर शो करतं. बट जावास्क्रिप्ट तसं काही करत नाही. जे असेल त्याला सगळ्याला ॲक्सेप्ट करते. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी मॅन्युअली काय करणं गरजेचं आहे? रिस्ट्रिक्शन लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट त्यामध्येच next point, JavaScript cannot identify. JavaScript cannot identify a numeric value JavaScript cannot identify a numeric value in a string format. In a string format. जर तुम्ही स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये एखादी जर व्हॅल्यू दिली तर जावास्क्रिप्ट त्याला काय करत नाही? आयडेंटिफाय करत नाही किंवा आयडेंटिफाय करता येत नाही जावास्क्रिप्टला. मग त्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? ते राईट करूया. You have to explicitly you have to explicitly convert into number by using parseInt and parsefloat. ज्या दोन मेथड आहे त्याने by using या ठिकाणी राईट करूया. फर्स्ट parseInt and second parsefloat. या ज्या दोन मेथड आहे याने काय करता येते आपल्याला? जर जावास्क्रिप्टने स्वतः जर आयडेंटिफाय केलं नाही न्यूमेरिक व्हॅल्यू ज्या स्ट्रिंग मध्ये स्टोर आहे, म्हणजे फ्लोट असेल किंवा इंटिजर एखादी व्हॅल्यू स्ट्रिंग मध्ये आपण जर घेतली आणि जावास्क्रिप्टने जर त्याला ॲलो केलं नाही किंवा आयडेंटिफाय केलं नाही, करणार तर नाहीच आहे. केलं नाही म्हणजे तर इश्यूच येत नाही किंवा तो प्रश्नच येत नाही. केलं नाही तर जावास्क्रिप्ट करणारच नाही. मग जावास्क्रिप्ट जर स्ट्रिंग फॉर्मॅटमधील इंटिजर व्हॅल्यू किंवा न्यूमेरिक व्हॅल्यूला आयडेंटिफाय करत नाही तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी कन्व्हर्ट करणं गरजेचं आहे किंवा कन्व्हर्जन करणं गरजेचं आहे. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला एक्सप्लिसिटली कन्व्हर्ट करावं लागतं. कशामध्ये? नंबरमध्ये. जे काही स्ट्रिंग असेल त्याला न्यूमेरिक व्हॅल्यू मध्ये म्हणा किंवा नंबरमध्ये आलं तर मग न्यूमेरिकमध्ये इंटिजर पण येणार आणि फ्लोट पण येणार. मग त्याचं एक्झाम्पल बघूया आपण. ठीक आहे. न्यूमेरिक म्हणजे फॉर एक्झाम्पल एक पेज क्रिएट करूया. आणि पेजला नेम देऊया फॉर एक्झाम्पल डेटा
टाइप्स डॉट HTML पेज झालंय क्रिएट आपलं. या ठिकाणी राईट करूया डॉक टाईप, नंतर HTML डॉक्युमेंट. HTML डॉक्युमेंट मध्ये हेड मध्ये टायटल मध्ये राईट करूया डेटा टाइप्स. हेड नंतर बॉडी, आणि आता बॉडीमध्ये आपला जो काय कोड आहे तो राईट करूया. बॉडीमध्ये आपण घेऊया फॉर एक्झाम्पल डेटा लिस्ट. डेटा लिस्ट मध्ये डेटा टर्म्स, आणि डेटा टर्म्स मध्ये देऊया सिलेक्ट एज. आणि डेटा डेफिनेशन मध्ये राईट करूया ऑप्शन. राईट करूया ऑप्शन साठी अगोदर घेऊया सिलेक्ट. सिलेक्ट मध्ये ऑप्शन राईट करूया जे आपण HTML मध्ये बघितलेलं आहे तेच सेम इथे यूज करतोय. ठीक आहे. आणि ऑप्शन साठी एजच्या व्हॅल्यू देऊया 10. त्यानंतर सेकंड ऑप्शन 20. ऑप्शन 30 एज आहे या. ऑप्शन 45. ठीक आहे. यांना सगळ्यांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, आणि ज्या व्हॅल्यू असतात त्या स्ट्रिंग मध्ये असतात. मग या ठिकाणी व्हॅल्यू मध्ये जे ऑप्शन मध्ये दिलंय तेच राईट करायचंय. व्हॅल्यू इक्वल टू 20, व्हॅल्यू इक्वल टू 30, व्हॅल्यू इक्वल टू 40. ठीक आहे. व्हॅल्यू प्रोव्हाइड केले या ठिकाणी. आता या ज्या व्हॅल्यू आहे या स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये आहे. या टाईपच्या ज्या व्हॅल्यू असतात ह्या ऑलवेज स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असतात, आणि मग या व्हॅल्यू जावास्क्रिप्टला आयडेंटिफाय करण्यासाठी काय जातात, डिफिकल्ट जातात, किंवा ते करू शकत नाही जावास्क्रिप्ट त्याला आयडेंटिफाय ते नंबर आहे की नाही. आता 10, 20, 30, 40 हा कोणी पण सांगू शकतं की बाबा काय हा नंबर आहे, किंवा 45 हे काय नंबर आहे. बट जावास्क्रिप्ट याला आयडेंटिफाय करण्यासाठी थोडंसं हार्ड जातं. मग आता या ठिकाणी राईट करूया बटन पण लागेल सबमिट साठी. मग या ठिकाणी बटन सबमिट सिंपल वेने याला जर रन केलं तर या ठिकाणी एजचा फॉर्मॅट आलाय आणि एक सबमिटचं बटन आलंय. ठीक आहे. बाकीची फंक्शनॅलिटी डिझायनिंग करायचं तुम्ही तुमच्या वेने करू शकता. बूटस्ट्रॅप, अजून HTML CSS मध्ये काही डिझायनिंग करायची, बटनला कलर द्यायचा आहे, शॅडो द्यायचा आहे, ते तुम्हाला करायचं असेल तर मग या ठिकाणी तुम्हाला काय यूज करावं लागेल, बूटस्ट्रॅप यूज करावे लागेल. बूटस्ट्रॅपचे क्लासेस यूज करावे लागतील, CSS यूज करावे लागेल. या ठिकाणी मला फंक्शनॅलिटी राईट करायची म्हणून या ठिकाणी राईट करतो ऑन क्लिक. आणि ऑन क्लिक मला एक फंक्शन पाहिजे, सबमिट केल्यानंतर कोणती फंक्शनॅलिटी वर्क झाली पाहिजे. मग या ठिकाणी फंक्शनला नेम देतो फॉर एक्झाम्पल सबमिट. एक फंक्शन जर या ठिकाणी फंक्शन घेतलंय तर मग मला एक स्क्रिप्ट घ्यावा लागेल. स्क्रिप्ट मध्ये फंक्शन डिफाईन करायचंय, फंक्शन, आणि फंक्शनचा नेम काय घेतलंय आपण, सबमिट. सबमिट फंक्शनचा नेम घेतलाय. ठीक आहे. मग आता या ठिकाणी राईट करूया व्हॅर एज इक्वल टू, आणि एज जर आपल्याला ऍक्सेस करायचं असेल इकडे फंक्शनॅलिटी मध्ये तर आपल्याला सिलेक्ट साठी काय द्यावं लागेल, एक ID द्यावा लागेल. मग ID पण देऊया नेमिंग कन्व्हेन्शन नुसार. लिस्ट साठी आहे, लिस्ट आहे या ठिकाणी ऑप्शन आहे. तर मग या ठिकाणी देऊया कशाची आहे, एज साठी आहे. मग या ठिकाणी देऊया LST लिस्ट एज. ओके. ID. ठीक आहे. ID दिली आपण या ठिकाणी LST म्हणजे लिस्ट एज ही ID दिली. मग या ठिकाणी एज इक्वल टू जे राईट केलं होतं आपण अगोदर एक्सेप्ट साठी, डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID. ओके. त्यामध्ये आपल्याला जी काय ID होती ती प्रोव्हाइड करायची, काय LST एज डॉट व्हॅल्यू. जी काय व्हॅल्यू
कशामध्ये स्टोअर झाली पाहिजे, येणारी व्हॅल्यू कुठे स्टोअर झाली पाहिजे, एजमध्ये. ठीक आहे, आणि या ठिकाणी मी राईट करतो. आता जी लाईन राईट करतो ती इम्पॉर्टंट आहे, बाकीचं एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. बाकीचं डॉक्युमेंट डॉट राईट आणि या ठिकाणी राईट करतो युआर एज, युअर एज आणि या ठिकाणी राईट करतो फॉर एक्झाम्पल आता एज आहे ना, मग त्यासाठी सेपरेट असं राईट करतो एज प्लस 5, एज प्लस 5. ठीक आहे, आणि याला रन करूया. आता याला रन केल्यानंतर बघा कसं रन होतं इथे किंवा काय येते त्या ठिकाणी. 20 सबमिट, काय आलंय, युअर एज 205 ऍक्च्युअल मध्ये. ठीक आहे, जर या ठिकाणी मी हा 5 घेतलाच नाही तर काही इश्यूज येणार नाहीये. बट मला काय करायचंय, एका इंटिजर व्हॅल्यू मध्ये दुसरी इंटिजर व्हॅल्यू ऍड करायची, त्या ठिकाणी ऍडिशन झाली पाहिजे. बट या ठिकाणी ऍडिशन न होता या ठिकाणी कॉन्कॅटनेशन केलं जातंय. काय केलं जातंय, कॉन्कॅटनेशन केलं जातंय. मला काय पाहिजे, ऍडिशन पाहिजे. हा ठीक आहे, तुम्ही असं नाही राईट करता, या ठिकाणी असं राईट केलं एज प्लस 5 आणि त्याला रन केलं. इथे काहीतरी एक एज सिलेक्ट केली, त्यामध्ये +5 सबमिट, काय आलंय बघा, युआर एज 205. एज किती यायला पाहिजे ऍक्च्युअल मध्ये. इथून काय होणार आहे, बाकीचे ट्राय तुम्हाला माहित आहे हे कसं वर्क करत आहे. ठीक आहे, आता ही लाईन पण आपण भरपूर वेळेस बघितली. आता राईट साईडचे आन्सर लेफ्ट साईड मध्ये स्टोअर होणार, म्हणजे एज मध्ये काय स्टोअर होणार आहे, जी व्हॅल्यू आहे या ठिकाणून जी व्हॅल्यू काय करू आपण सिलेक्ट करू, ते एज मध्ये जाणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर 20 सिलेक्ट केलं तर 20, 30 सिलेक्ट केलं तर 30, आणि त्यामध्ये काय करायचंय, युआर एज तर ऍज इट इज प्रिंट होणार. ओके, त्यानंतर +5 जी काय एज असेल त्यामध्ये +5 केलंय, एवढंच चेंज केलंय फक्त मी. जे काही एज असेल ना त्यामध्ये +5 केलंय. मग +5 केलं, जसं आहे तसं प्रिंट व्हायला पाहिजे. जे एज आहे त्यामध्ये +5, बट त्या ठिकाणी ते होत नाहीये. बघा या ठिकाणी होतंय का, फॉर एक्झाम्पल 20 सबमिट केल्यानंतर 25 यायला पाहिजे. काय येतंय, 205. म्हणजे काय होतंय, आपली जी जावास्क्रिप्ट आहे ती काय करत नाही, स्ट्रिंग फॉर्मॅट जो आहे त्याला आयडेंटिफाय करत नाही. म्हणजे फर्स्ट लाईन, जावास्क्रिप्ट कॅन नॉट आयडेंटिफाय अ न्यूमेरिक व्हॅल्यू इन अ स्ट्रिंग फॉर्मॅट. जर न्यूमेरिक व्हॅल्यू स्ट्रिंग फॉर्मॅटमध्ये असेल तर जावास्क्रिप्ट त्याला अलो करत नाही किंवा आयडेंटिफाय करत नाही. मग त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी कशाची गरज पडणार आहे, पार्स इंट याची गरज पडणार आहे. मग त्या ठिकाणी राईट करताना फक्त सिंपल असं राईट करायचंय, पार्स इंट. इंट मध्ये काय, एज आहे आपलं +5. ओके, म्हणजे आता या ठिकाणी काय होणार, अगोदर पण एज होतं, आता पण एज आहे. बट जो एज आहे ना त्याला पार्स इंट जे स्ट्रिंग मध्ये होतं त्याला कन्व्हर्ट करणार आहे इंटिजर मध्ये. मग जर इंटिजर मध्ये कन्व्हर्ट केलं, इंटिजर प्लस इंटिजर हे काय होणार आहे, ऍडिशन होणार आहे. बट या ठिकाणी स्ट्रिंग प्लस जर इंटिजर करायला गेलो अगोदर तर त्या ठिकाणी काय व्हायचं, कॉन्कॅटनेशन व्हायचं. मग आता या ठिकाणी बघा ऍडिशन झाली पाहिजे, 20 सबमिट, काय आलंय बघा, युअर एज 25. म्हणजे आपल्याला जसं एज पाहिजे होतं तसं एज त्या ठिकाणी काय झालंय, शो झालंय. बघा या ठिकाणी कोणती एक व्हॅल्यू, कोणताही ऑप्शन तुम्ही चूज करा. फॉर एक्झाम्पल 30. ओके, 30 सिलेक्ट केलंय, त्यामध्ये एक 5 ऍड होणार. बघा, युअर एज 35, काय झालं, ते ऍड करण्यात आलंय त्या ठिकाणी. कशाने, पार्सिंटने. म्हणजे जे स्ट्रिंग मधील डेटा होता तो कशामध्ये कन्वर्ट करण्यात आलाय, इंटिजर या फॉर्मॅटमध्ये. मग हे एक्झाम्पल काय करूया, अपलोड करूया त्या ठिकाणी. मग फ्लोट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फ्लोट पण घेऊ शकता, म्हणजे पार्स फ्लोट एवढा चेंज असेल. इव्हन त्यामध्ये जर तुम्हाला व्हॅलिड कसं, इनव्हॅलिड कसं असं राईट करायचं असेल तर ते तुम्ही पण राईट करू शकता. म्हणजे काय, सिंपल अगोदर जे एक्झाम्पल राईट केलं होतं, एज प्लस डायरेक्ट 5 राईट केलं होतं, ते काय असणार आहे,
त्या ठिकाणी कॉन्कॅटिनेशन केलं जाणार आणि पार्स इंट एज प्लस 5 केलं तर त्या ठिकाणी पाहिजे तशी आपल्याला ऍडिशन करून दिली जाणार. ठीक आहे. आता पुढचा इश्यू, त्यामध्ये इश्यू काय तो बघा. आता या ठिकाणी मी व्हेरिएबल घेतो व्हॅर ए इक्वल टू एक्स किंवा 20xy असं राईट करतो. कशामध्ये? स्ट्रिंग मध्ये. $20xy असं राईट करतोय. ठीक आहे. त्यानंतर पुढे राईट करतो व्हॅर बी इक्वल टू 10 अँड त्यांची काय करतो? ऍडिशन करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल व्हॅर सी इक्वल टू, जर आता या ठिकाणी असं केलं तर या ठिकाणी बघा ऍडिशन करताना ऍडिशन मध्ये काय घेतोय बघा, पार्स इंट ए प्लस बी असं राईट करतोय. पार्स इंट ए प्लस बी म्हणजे ए आणि बी ची काय कर? ऍडिशन कर. मग आता पार्स इंटचं काम काय? जो ए आहे त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचा, जो स्ट्रिंग मध्ये आहे त्याला. बट आता ठीक आहे, 20 ला तो इंटिजर मध्ये कन्वर्ट करेल. 20 तसा पण इंटिजर आहे, बट सेपरेट केल्यानंतर तो इंटिजरच होणार आहे. बट एक्स वाय ला कसं करेल? मग आता त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. का? की थोडासा ट्रिकी पार्ट म्हणून सांगतोय की या ठिकाणी जे 20 आहे तिथपर्यंत पार्स इंट त्याला रीड करणार आहे. आणि जसं त्याला पुढे काही कॅरेक्टर भेटतात किंवा एखादी स्ट्रिंग भेटते तर त्या ठिकाणी तो रीड करण्याचं स्टॉप करणार आहे. तिथून पुढे तो रीड करणार नाही किंवा ऍक्सेस करणार नाही. जोपर्यंत त्याला स्ट्रिंग मध्ये इंटिजर भेटतोय तोपर्यंत तो ऍक्सेप्ट करणार. तिथून पुढे तो ऍक्सेप्ट करणार नाही. कोण? पार्स इंट. म्हणजे मग ऍक्सेप्ट अगोदर कशाला करणार? 20 ला. मग पार्स इंट ए चा आन्सर येणार 20, बी चा आन्सर काय? 10. 20 प्लस 10 किती येणार? आन्सर काय येणार याचं? 30. काय आन्सर येणार याचं? 30. सेम तसंच जर अजून मी वेगळ्या वेने केलं, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असं राईट करतो व्हॅर ए इक्वल टू एक्स वाय अँड 20 असं राईट करतोय. जर या वेने मी राईट केलं, या वेने जर राईट केलं तर त्या ठिकाणी ते काय असणार आहे? इनव्हॅलिड असणार आहे. काय असणार आहे? इनव्हॅलिड. कारण की पार्स इंट मध्ये तुम्ही याला सांगता की बाबा कन्वर्ट कर, बट स्टार्टिंगलाच काय भेटतंय? स्ट्रिंग भेटते किंवा कॅरेक्टर भेटतंय. मग तो कॅरेक्टर किंवा स्ट्रिंगला कन्वर्ट करता येणार नाही. तो कशाला करणार? स्ट्रिंगला फक्त इंटिजर मध्ये कन्वर्ट करेल. कोणत्या स्ट्रिंगला? नंबर टाईपच्या. म्हणजे नंबर आहे किंवा न्यूमेरिक व्हॅल्यू आहे. स्ट्रिंग मध्ये काही न्यूमेरिक व्हॅल्यू जर त्याला भेटते तर त्याला तो कन्वर्ट करेल. बट जर स्टार्टिंगलाच त्याने काय भेटलं, त्याला स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर भेटते तर तो त्या ठिकाणी स्टॉप करेल. मग त्याला स्टार्टिंगला अगोदर काय पाहिजे? न्यूमेरिक व्हॅल्यू पाहिजे. या ठिकाणी पण बघा जसं न्यूमेरिक व्हॅल्यू संपते या ठिकाणी एक्स पाशी गेल्यानंतर तो काय करतो? स्टॉप करतो. तसं या ठिकाणी एक्स वाय जसं त्याला भेटतंय इथंच तो स्टॉप करतोय. पुढची काही व्हॅल्यू आहे तो कशालाही रीड करत नाहीये. जर तुम्ही सेम याच वेने जर असं राईट केलं त्याला व्हॅर बी इक्वल टू 20 एक्स वाय अँड 40 असं राईट केलं तर ते व्हॅलिड आहे. हे काय आहे? व्हॅलिड आहे. बट हे काय आहे? इनव्हॅलिड. इनव्हॅलिड आहे आणि हे व्हॅलिड आहे. ठीक आहे. मग आता हे व्हॅलिड कसं, इनव्हॅलिड कसं आपण एक्झाम्पल मध्येच बघूया डायरेक्ट. एक्झाम्पल मध्ये नंतर आपण यामध्ये जाऊया. याची गरज नाहीये सध्या, मला काढून टाकूया. व्हॅर ए इक्वल टू, सगळ्यात अगोदर एक्झाम्पल काय घेतलं होतं आपण? स्ट्रिंग मध्ये काही व्हॅल्यू असेल, फॉर एक्झाम्पल 10, डिफरंट व्हॅल्यू घेतो, फॉर एक्झाम्पल 10 एक्स वाय. त्यानंतर व्हॅर बी इक्वल टू 40 अँड
राईट करूया, त्याला डायरेक्ट प्रिंट करूया सेव्ह करण्यापेक्षा. डॉक्युमेंट डॉट राईट आणि त्यामध्ये राईट करूया पार्स इंट ए प्लस बी. पार्सिंट ए प्लस बी. तर याचा आन्सर काय येणार आहे? पार्सिंट अगोदर एला रीड करेल, 0 पर्यंत रीड करेल, म्हणजे 10 व्हॅल्यू भेटते. जसा एक्स आणि वाय भेटते त्या ठिकाणी तो स्टॉप करेल. म्हणजे याचा आन्सर काय येणार? पार्सिंट एचा आन्सर येणार 10 आणि बी मध्ये काय 40. तर आन्सर काय आलं पाहिजे? 10 प्लस 40. आन्सर काय आलं पाहिजे? 50. बघूया काय आन्सर येते. काय आन्सर आलंय बघा 50. हा, त्याने इग्नोर कशाला केलंय? जो एक्स आणि वाय आहे त्याला काय केलंय त्याने? इग्नोर केलंय. एक्झाम्पल ज्यामध्ये अपलोड करूया. त्यामध्ये नॉर्मल चेंज करूया. अगोदर काय घेऊया? एक्स वाय अगोदर घेऊया आणि 10 नंतर राईट करूया. तर या ठिकाणी ते काय असणार आहे? इनव्हॅलिड असणार आहे. या ठिकाणी आपण राईट केलं होतं बघा, अगोदर जर कॅरेक्टर घेत आहे तर ते काय असणार आहे? इनव्हॅलिड. आणि जर इनव्हॅलिड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जो ब्राउझर आहे त्या ठिकाणी काय करणार? शो करणार NaN, म्हणजे नॉट अ नंबर. बाबा हा नंबर नाहीये. कारण की पार्सेंट काय सांगतोय? बाबा नंबर मध्ये मला कन्वर्ट करायचंय, किंवा जो नंबर आहे जो स्ट्रिंग मध्ये नंबर आहे तो मला ऍक्सेस करायचा आहे. तर याला जर रन केलं तर बघा काय येतंय? NaN, म्हणजे हे काय सांगतोय बाबा? नॉट अ नंबर. हा नंबर नाहीये, कारण की स्टार्टिंग कशाने झाले? एक्स आणि वाय ने झाले. म्हणजे या ठिकाणी काय येणार? एरर. एरर कोणतं येणार? NaN मीन्स काय? मीन्स नॉट अ नंबर. ज्या अगोदर बघितले तेच फक्त आपण एक्झाम्पल मध्ये रिपीट बघतोय, नॉर्मल एक एक गोष्टी चेंज करून. अजून दुसरं काय बघितलं तुम्ही या ठिकाणी? बघा, नाही बघितले? ठीक आहे, घेऊया दुसरं पण या ठिकाणी नॉर्मल चेंज करूया. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी असं राईट न करता या ठिकाणी राईट करूया 10 एक्स, किंवा आता राईट करूया AB आणि 40 आणि 20 असं राईट करूया. आता बघा काय येईल? आता बघा 10 AB 20. हा, परत तोच रूल. पार्सेंट काय करणार? जोपर्यंत नंबर भेटते तोपर्यंत रीड करणार, ऍक्सेस करणार. जसं कॅरेक्टर किंवा स्ट्रिंग भेटतंय तिथून पुढे तो रीड करणार नाही. मग तिथून पुढे स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर नंतर नंबर असेल तरी पण, म्हणजे काय करणार? अगोदरचा 10 नंतरचा 40 काय करणार? ऍड करणार. बघा त्याने काय येतंय मग? आन्सर आलंय 50. म्हणजे काय? अगोदरचा जो 10 होता तेवढा 10 त्याने काय केला? ऍक्सेस केला. तिथून पुढची स्ट्रिंग त्याने ऍक्सेस केली नाही, कारण की कॅरेक्टर भेटल्यानंतर तो स्टॉप करतो ऍक्सेस करण्यासाठी किंवा रीड करण्यासाठी. छोटे छोटे एकदम नॉर्मल चेंजेस आहे. खूप मोठं असं काही खूप मोठी गोष्ट आहे किंवा समजणारच नाही असं पण त्यामध्ये वेगळी काही गोष्ट नाहीये. इवन एखादा जर डाऊट पडलाच या ठिकाणी, की आता जसं या ठिकाणी स्ट्रिंग प्लस किंवा स्ट्रिंग प्लस इंटिजर घेतलंय तर काय होतंय, तसं एखाद्याला डाऊट पडू शकतो. जर मी इंटिजर प्लस जर बुलियन घेतला तर काय होणार आहे? काय घेतलं? इंटिजर प्लस बुलियन जर घेतलं तर काय होतंय? म्हणजे या ठिकाणी मी राईट करतो फॉर एक्झाम्पल 44 आणि या ठिकाणी राईट करतो ट्रू. आणि याला पार्सेंटची गरज नाहीये. याला काय गरज नाही? पार्सेंटची गरज नाही. घेतला तरी चालतो, नाही घेतला तरी चालतो. जर नाही घेतला तरी चालतोय तर मग कशाला घ्यायचा आहे? मग या ठिकाणी A प्लस B. ठीक आहे, या ठिकाणी मी काय घेतोय? ट्रू. 44 ए मध्ये काय स्टोअर केलंय? 44 आणि बी मध्ये काय स्टोअर केलंय? ट्रू. तर याचा येणार आन्सर, ए ची व्हॅल्यू 44, ट्रू ची व्हॅल्यू 1 आणि प्रिंट होणार आहे 45. सॉरी, काय झालंय? काय राहिलंय का?
ओके ओके 44 नंबरमध्ये पाहिजे आपल्याला, कारण की नंबर आणि बुलियनची व्हॅल्यू ॲडिशन करायची ना. हां, मग 44 + 2 44 आणि ट्रू काय आहे? ट्रू मीन्स 1. आता या ठिकाणी 44 + 1 किती येणार? 45. किती आले बघा? 45. हां, ते जर या ठिकाणी मी ट्रू काढून घेतोय, या ठिकाणी घेतोय फॉर एक्झाम्पल फॉल्स. आता बघा काय येतंय? 44 फॉल्स 0. 44 + 0 44. म्हणजे हे पण एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. असे एक्झाम्पल जर तयार करायला गेलो, तर किती पण एक्झाम्पल या ठिकाणी तयार होतील. ठीक आहे. 2 नाही 8 दिवस चालतील तरी एक्झाम्पल संपणार नाही. एवढे एक्झाम्पल या ठिकाणी तयार होतील. जसं जावामध्ये तुम्हाला एक दिवस सांगितलं होतं, बाबा आपण एवढे एक्झाम्पल या ठिकाणी तयार करू शकतो. किती? ते आपले डायरेक्ट कोटीपर्यंत गेले होते. बघितले होते ना? तर यामध्येच पुढे आहे स्ट्रिंग टाइप. जसा नंबर झालाय तसाच पुढचा आहे स्ट्रिंग टाइप. एका टाइपला लेक्चर चाललंय. स्ट्रिंग टाइप. आता स्ट्रिंग टाइपमध्ये स्ट्रिंग म्हणजे काय वेगळं नाही. स्ट्रिंग हे एक लिटरल आहे. या ठिकाणी राईट करूया. स्ट्रिंग इज अ literal. String is a literal with group of characters. With group of characters enclosed in single quote, double quote and backtick. मग या ठिकाणी राईट करतो. 3 वेळा आहे त्या ठिकाणी पण. मग या ठिकाणी फर्स्ट ए सिंगल कोट, त्यानंतर सेकंड डबल कोट, आणि त्यानंतर थर्ड जे न्यूली ऍड झालंय ते आहे बॅकटिक. ते कालच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं होतं ते. आता जे बॅकटिक आहे ते SMS स्क्रिप्ट किंवा जावा स्क्रिप्ट 5 आणि 5 नंतरच्या व्हर्जन मध्ये तुम्हाला ते दिसायला भेटेल. म्हणजे या ठिकाणी राईट करूया ES5 प्लस ज्याची व्हर्जन आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला भेटेल. ES5 प्लस 5 प्लस जे काही व्हर्जन आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला भेटेल की ते काय आहे किंवा कसं यूज केलं जातं. त्याच्या अगोदरची जी व्हर्जन आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते बघायला भेटणार नाही किंवा त्या ठिकाणी त्यावेळेस त्याला डेव्हलप केलेलं नव्हतं. म्हणजे सिंगल कोड सगळ्यांना माहित आहे, त्याला सिंगल कोड बोलतात. डबल कोड कशाला बोलतात? काढून घ्यायची गरजच नाही. डबल कोड हे पण सगळ्यांना माहिती आहे. आणि कालच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं? बॅकटिक. आता यांना एवढं येण्याचं रिझन काय किंवा हे आल्यानंतर काय चेंजेस झाले? सिंगल कोड डबल कोड मध्ये जास्त काही डिफरन्स नाहीये. त्या अगोदर त्याशी पण सांगितलं, ज्यावेळेस तुम्ही HTML चे ॲट्रिब्यूट्स राईट करता, आउटर हा डबल कोड मध्ये, इनर हा सिंगल कोड मध्ये राईट करायचा आहे. आणि बॅकटिक मध्ये जे काही चेंजेस आहे ते चेंजेस आपल्याला बघायचे. थोडस टाइम झालंय ते होणार नाही, तर आपण आजचं लेक्चर या ठिकाणी स्टॉप करूया. वी विल कंटिन्यू टुमॉरो सेम टाइम.